हेलो गाइज, सुंदर स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये. गाईज चला मस्तपैकी सकाळ सकाळचं ब्लॉग स्टार्ट केले. आणि गाईज आज MSCITचा ब्लॉग नसेल, बघू आजचा ब्लॉगमध्ये काय होणार. गाईज जर आणि चॅनल गाईज नवीन असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जस्ट वाजले आता 9:20 झाले गाईज. आणि आम्हाला जायचे आज वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहाला. तर MSCITचा कधी प्रोग्राम आहे का माहीत ना, आपल्याला लेक्चर्स आहेत काय माहीत ना, ते बघू. आता ऋषभ मी जाणार आहे, ऋषभ वर्धन मी जाणार आहे. बघू गाईज कसा होता आजचा ब्लॉग. चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे गाईज जस्ट आता चाललो आम्ही बाहेर. कुठं चालल्यावर आपण वासुदेव बलवंत फडके. आता ही स्कूटी आम्ही ठेवू स्टॉपवर, ठेवू हवा भरू पहिले आणि वर्धनला घेऊ, कारण की टिबल सीट नको, मॅट्रो जात आहे ना, टिबल सीट का डबल सीट स्पीड नको. चला गाईज चाललं आता वर्धनला घेतो पहिले, बघू कसा होतं ब्लॉग. जस्ट आता आलो. कुठं आलो रे? वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहाला. आता वर्धनची कालची सॉल्ट निघले ब्लॉग मध्ये काय की रिअलिटी दाखवता की ना, फक्त कुठे गेलो ना रिअलिटी दाखवतात. आता याची सॉल्ट लावायचे, ते पेविस्टिक बघता आता कुठे भेटतं. हे नंतर SSD ला पण जा, तिथनं काय आपण कवर पण घ्यायचे, बघू कसं काय. चला गाईज बघू कसा काय. शंकरदाला लावलेला कॉल आम्ही, तो बोलते येतं. चलो गाईज, फक्त कोणी वरून मोबाईल नाही आला ना पाहिजे, नाही तो बडा सिरियस आहे का गाईज. चला गाईज, डरने का नाही किसको ना. ऋषभ हे बघे आणले दोघांना मी नाही चालले नाही. मग रिक्षा जर विचार कर, जर मी रिक्षा पकडली असते तुम्ही आला असतं. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाईज एक नंबर रिक्षा बनले त्यांनी. चला फेविस्टिक घेतला इकडे बघ कशी बुक्की कुठं कारण लाव, तो कसा लावल त्याला आज जायला त्याला. हे पण आल्या अरे ना बोलवलं शंकरदानी काय कशी रे. समोसा भेटेल तिथे भेटेल सगळं आहे. अख्खं खायला पण सेमिनार मध्ये करायचे माझ्या तुला दे भाई. डायटिंग होय आईच्या गावात काय माहित ना. यो पण झाला आता राईच्या गावात. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. इकडे बघ नाही आणि उठ्या भेंडी बरं जाऊन दे, मला पण येऊन दे. सो गाईज चला चालले कुठे रा. वेलकम केली फुलं बिलं ना होणार की. चला गाईज मोबाईल वगैरे घेतला. गाईज जस्ट आल्यावर गाईचं बघा काही संकट जायचं उभं आहे. गाईज बघा जस्ट आता आल्या आम्ही नाट्यगृहामध्ये. गाईज जस्ट आता आल्यावर बसलो इथं. चालू त्यांच्या भाषेनं नाही तिकडच्याच होतं का माहीत नाही ना. शिवाना सीट एकदम काहीच भारी आहेत. यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील MSCIT केंद्र संस्थापक, मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने गुरुस्थानी असलेले एक प्रेरणादायी आणि जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर. काळानुसार होणाऱ्या बदलाची चाहूल योग्य वेळी लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रातील MSCIT केंद्रातील जे सर्व समन्वयक आहेत त्यांनाही विनंती असेल की आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रामशेठ ठाकूर यांच्या म्हणजे माझ्या बरोबर आहे ना. तुमच्या समोर रामशेठ ठाकूर हजर आहेत आणि म्हणून त्याला रामशेठ ठाकूर म्हणता. माझ्या 74 वर्ष पूर्ण होऊन 75 वर्षात पदार्पण करत असताना ज्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो, तो अमृत महोत्सव होत आहे आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील MSCIT केंद्र आयोजित भरारी या गेलो. सातारला BA झालो, BEd झालो, शिक्षक लागलो. हे इतके झटपट नाही झालं. हा BA वेळेला 4 वर्ष लागतात ना. त्यामध्ये कमानी शिका योजना जी आहे ते पण होतं. तर हे सगळं करत जाऊन शिक्षक झालो. VK हायस्कूल पनवेलला 1 वर्ष नोकरी केली. थोडं बहुत काम केलं त्यावेळी वाशीच्या शाळा शिक्षक होतो. नंतर दुसरं 12,000 रुपयाचं काम घेतलं. मग ते काम केलं. म्हटलं आता आणखीन पुढे जायला पाहिजे, 2 पेक्षा जास्त मिळतात. इकडं 300-400 रुपये नोकरीला पगार मिळतो महिन्याला. तिथं मात्र 2 महिन्यात काम पुढे केलं तर 2,500 रुपये मिळाले. चांगलं आहे. म्हणजे कामासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण मेहनत केली तर ते पुढल्या प्रगती होते. आणि प्रगती करताना सक्सेस होत असताना मेहनत ही जास्त महत्वाची असते.
मग तिथं ते काम केल्यानंतर मग आता जरा ग्रुप आला की नाही आता नोकरीपेक्षा धंदा बरा, जे नोकरी करत बसण्यापेक्षा स्वतःचा उद्योग करावा. आणि त्या दृष्टीनं मग मी नोकरी सोडली. 78 मध्ये नोकरी सोडली. 74ला नोकरी विखे 75ला तिकडे गेलो. 2 वर्ष 3 वर्ष केल्यानंतर 77 मध्ये नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर या उद्योगधंद्यात पडलो. एक करत करत मग लाखात, मग कोटीत, मग 10-20 कोटीचं, मग 50 कोटीचं, मग 100 कोटीचं, आता 500-700 कोटीचं टर्नओव्हर माझ्या कंपनीचं होतं. आता मी बघत नाही, आता 3 वर्ष झाली. गाईज आता झाला प्रोग्राम 3 वाजता गाईज कौशिक मार्गदर्शनाबद्दल मी MSCIT सेंटरच्या वतीने अगदी त्यांना मनापासून धन्यवाद देत आहे. आणि पुढील प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट हा गोड होत असतो आणि तो गोड गाईज 3 तास झाले इथे बसल्यावर लय बेकार त्यानंतर आणखी एक कार्यक्रम आहे तो आपण करू. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं घे भरारी किंवा भरारी या शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे कळला असेल. नुसतं कळला नसेल तर तो तुमच्या हृदयापर्यंत थेट जाऊन पोहोचला. गाईज जस्ट आता बोलले तिकडे फोटो काढायला लय बेकार कटाला आले. हे जायचं का फोटो करायला? फोटो काढायचं नको ना. गाईज आता फोटो करायला बोलवले, लय कटाला आले बघू. हे गाईज फोटो व्हिडिओ काढला सगळं लय बेकार कटाला आला. काय आला रे काही तर पक्की फुलच आहे वाटतं. कशी थांबले सगळे बघा काय ना रे पारू काय रे बरोबर ना विषय आडे बरं इथे ना. नैतिक नाही झोपलेला ना. नैतिक एक घे 4-5 घे तुला झोली पाहिजे सांगू घे याला आखी पिशवी पाहिजे बरं तुला पाहिजे की राखी आखी पाहिजे पिशवी. घे ना वापस तुझ्या घर. हा तू जास्त खाशील आम्ही खाता किती देवा पैसे खोटे आल्या कमी खोटा बोल जरा. याला जास्त लागतील 4 पट डबा लागतील याला. आपल्याला या नको आपल्याला मोठ्या पाहिजे आपल्याला काहीच भाईने बघा 2-2 डबा घेतले. पाणी म्हणजे 4-4 बाटल्या ते त्याला दे भाई त्याला देतो. बघला घे बघला हे बघ जर तुला आधी 2 पैसे असतील सांग मी तिथं आहेत लय घरी बिरी नाही घरी बरोबर ना पाताल तुला पाहिजे काय पाहिजे टमनेर आता तुमचा पडणार ब्रो दाद केला काय आमचे सर आहे त्यांनी जाणार यार माझी जागा गेली भाई कसली स्टाईल दिली त्यावी स्टाईल बनवली लागतं त्याला निसतच होतं की तो गाय दिंगलो बाहेर कपनाचं भाईने बघा बाहेर आणला नादच बा खालची टाकायचं गावला भेंडी विषय आड केल्या रे त्यांनी पण डायरेक्ट ना पाहिजे डायरेक्ट खालची टाकतात. काय बोलू याच्या ना आता हे आपल्याला जायचं आपण कुठे जायचं आपण घरी कुणी बोलून आणले मग त्यावेळी बोलून आणले. हे गाईज बघू शकता एकटा मी भाई बॉडीगार्ड बघा किती आणले आणि पाठी. हे गाई जस्ट आता SSD आल्यावर ना आता तो बॅक पॅनल लावता रिषभच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढता होता बघू कारण की तो गाईज कवर काढून निघला अख्खा बाहेर तो अख्खा बाहेर निघला. गाईच कवर पण लावला आणि आपण लावला एकदम भारी वाटतं. चला मस्त पैकी चाललो घरी आता बघू काय होतं ना भाई. स्टारबक्सला चाललेलं एकच कॉफी 4 जण पितान. हे बघ स्टारबक्सचा फोटो माझ्या कुठला माहिती फोटो पिता तुम्ही माझ्या कट्ट्याला. हे गाई जस्ट आता आलो स्टॉप होत आता बघू कसं काय होतं. यो बघा इथं काय बोलतो टोकिन मला काही हवा भरतं त्याच्या 12 मिनिट टायर मध्ये का हवा नसतं. पंक्चर झाली कुठे चाललंय बऱ्या कुठल्या क्लासला हे ने यार तिथपर्यंत चालवता येतं बोलते म्हणा. चला काय जातो डायरेक्ट आता रिषभला सांगते घरी चोरला यार हवा भरा लावले त्यांनी.
काही संध्याकाळचे पण जायचे बोलले आज पार्ट 2 पण बघू कसा ब्लॉग एडिट होता. आता करी अर्धा जर 5-10 मिनिटाचा झाला या 5-6 मिनिटाचा झाला तर त्याच्यावर ब्लॉग कंटिन्यू करू. आणि जर जास्त मोठा झाला 10-15-20 मिनिटाचा झाला तर मग संध्याकाळचा नेक्स्ट ब्लॉग बनवू. बघू आहेस कसं काय. आता आज वार काय राज आजचं वार ना आज गेलं तर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहाला रामशेठ ठाकरे आपण भाषण दिलं तर मी नक्कीच शॉर्ट्स पण बघा यूट्यूबवर टाकल्यात मी. चला गाईज बघू भेटू डायरेक्ट थोड्या वेळात.